असतानाच कळलं आपल्याला. एका वृत्तचिती आकाराच्या वृत्तचितीने काय दिली? वृत्तचिती आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा व्यास दिला. व्यास किती दिला? 7 मीटर. मग इथं म्हणलो आपण व्यास किती आहे आपल्याकडं? 7 मीटर. व्यास बरोबर 7 मीटर. मग आपल्याला माहिती आहे व्यास जर दिला असेल तर आपण त्रिज्या सांगू शकतो. व्यासाच्या कशी असती? निमपाट. व्यासाची कशी असती? निमपाट. मग इथं म्हणता येईल आपल्याला त्रिज्या किती आपल्याकडं? 7/2. किती आपल्याकडं? 7/2. त्याच्यानंतर उंची. त्याच्यानंतर काय दिली आपल्याला? उंची. मग उंची काय म्हणता येईल आपल्याला? उंची कशी दिली? त्रिज्येच्या 6 पट. त्रिज्याच्या किती पट दिली? 6 पट. त्रिज्या किती आहे? 7/2. मग इथं म्हणायचं त्रिज्या आहे 7/2 आणि त्याच्या किती पट आहे? 6 पट. बे एक बे, बे त्रिक 6, 7 त्रिक 21. म्हणजे उंची किती मीटर झाली? 21 मीटर. त्याच्यानंतर आपल्याला त्या टाकीत पाणी किती मावेल असं विचारलं. पाणी मावत असताना त्या टाकीचं काय करावं लागतं? घनफळ. काय करावं लागतं? घनफळ. मग आता वृत्तचितीचं घनफळ. वृत्तचितीचं काय घ्यावं लागेल? घनफळ. घनफळाचं सूत्र काय? पाया आर स्क्वेअर एच. मग इथं म्हणायचं पायाची किंमत किती? 22/7. गुणाकारामध्ये आर चा स्क्वेअर आहे म्हणजे त्रिज्याचा काय आहे? स्क्वेअर. त्रिज्या किती माझ्याकडे? 7/2. मग मी डायरेक्ट काय करून घेतो यांचा? स्क्वेअर. काय करून घेतो? स्क्वेअर. 7चा वर्ग 49 आणि 2चा वर्ग 4. गुणाकारामध्ये हाईट किती आहे? 21. आणि मला पाणी काढायचं. काय करायचंय? पाणी. म्हणजे त्या टाकीत पाणी किती मावेल हे सांगायचंय. तर या सर्वांना गुणाकारात किती घ्यायचा? 1000. सर्वांना गुणाकारात काय घ्यायचं? 1000. म्हणून इथं घेतला मी गुणाकारामध्ये 1000. आता यांना सोडवायचं. इथं म्हणायचं 7 एक 7, 7 साती 49. आता 4ने भाग जाईल का कुठं? इथं जाईल 1000ला. 4 एक 4, 4 दुने 8, उरला 2, 4 पंचे 20, 0शी 0. मग वरती उरले आपल्याला काय काय उरलं? 22 गुणिले 7 गुणिले 21 आणि गुणिले 250. या सर्वांचा जर गुणाकार केला तर आपल्याला किती भेटतो? 80 85 00. काय भेटतो? 80 85 00. म्हणजे त्या टाकीमध्ये इतकं पाणी मावेल. त्या टाकीमध्ये किती पाणी मावेल? 80 85 00. ऑप्शन क्रमांक 1.